नमस्कार. आज आपण श्रावण महिना विशेष भगरविरहित उपवासाची भाजणी, त्यासोबतच चटणी आणि सोबतच आपण त्याच भाजणीचं थालपीठ पण बनवणार आहोत. अशा आपण एकाच व्हिडिओमध्ये 3 रेसिपी तयार करणार आहोत. सुरुवातीला आपण थालपीठ बनवायची उपवासाची भाजणी तयार करणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. ही भाजणी आपण भगरविरहित बनवत असल्यामुळे कोणत्याही सोमवारच्या उपवासाला किंवा मग प्रदोष असो, शिवरात्र, हरतालिका, कोणत्याही महादेवाच्या उपवासाला आपण त्याचं थालपीठ तयार करू शकतो. भाजणी तयार करण्यासाठी मी 2 वाट्या राजगिरा, 1 वाटी साबुदाणा आणि 1 चमचाभर जिरं घेतलं. आपण भाजणी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. या कढईमध्ये आपल्याला घेतलेल्या 2 वाट्या राजगिरा टाकून घ्यायचा आहे. दोन्ही पण वाट्या एकाच वेळेला आपण कढईमध्ये टाकून घेणार आहोत. आणि हा राजगिरा आपल्याला छान खमंग असा लाही फुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. राजगिरा व्यवस्थित भाजले गेल्यानंतर आपण ही भाजणी मिक्सरवर दळणार आहोत, त्यामुळे राजगिरा व्यवस्थितच भाजला गेला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित पीठ निघतं. आता राजगिऱ्याच्या आपल्याला छान खमंग अशा लाह्या फुटत आलेल्या आहेत. अजून थोडं 2 मिनिट आपण हे असंच भाजून घेणार आहोत. आता आपला राजगिरा छान भाजून झालेला आहे. व्यवस्थित बऱ्याच राजगिऱ्याच्या आपल्याला लाह्या तयार झालेल्या आहेत यामध्ये. आता हा राजगिरा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. त्याच कढईमध्ये आपण 1 वाटी साबुदाणा, छान साबुदाणा पण अगदी लही फुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कमी भाजायचा नाही. व्यवस्थित साबुदाणा भाजले गेल्यावर साबुदाण्याचं पीठ हे मिक्सरवर काढणार आहोत, त्यामुळे ते बारीक निघतं. त्या साबुदाण्यामध्ये आपल्याला जिरं टाकून घ्यायचे आहेत आणि 2 मिनिट आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. आपण राजगिरा, साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. हे सर्व साहित्य व्यवस्थित अगदी थंड होऊ द्यायचं आहे. गरम असताना मिक्सरनं काढायचं नाही आहे. पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला हे मिक्सरनं काढून दोन्ही साहित्य आपलं छान थंड झालेलं आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपल्याला राजगिरा भाजलेली लाही आहे ती आपल्याला टाकून घ्यायची आहे व मिक्सरवरती हे दोन्ही सेपरेट काढून घ्यायचे. सुरुवातीला साबुदाणा आणि राजगिरा वेगवेगळा भाजलेला मिक्सरवरती काढून घ्यायचा आहे. आता मिक्सरवरती हे राजगिऱ्याचे लाह्या आपण काढून घेतलेले आहेत. हे जे पीठ आहे हे आपल्याला एका चाळणीमध्ये चाळून घ्यायचं आहे, म्हणजे राजगिऱ्याचं थोडंफार अंश असेल राहिलेला कणी तर ती निघून जाते. आता हे पीठ आपण चाळत आहोत. व्यवस्थित आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे. आता राजगिऱ्याचं पीठ आपण व्यवस्थित अगदी चाळून घेतलेलं आहे. थोडंसं जो अंश असतो तो राजगिऱ्याचा राहिलेला चाळणीमध्ये शिल्लक राहतो, त्यामुळे पीठ व्यवस्थित बारीक होतं चाळून. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो 1 वाटी साबुदाणा भाजलेला आहे तो टाकून घेतला आहे व हा पण साबुदाणा आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आणि ते पण पीठ आपल्याला जे राजगिऱ्याचं पीठ पहिले चाळून घेतलेलं आहे त्यामध्येच हे साबुदाण्याचं पीठ पण आपल्याला छान असं चाळून घ्यायचं आहे. आपण साबुदाण्याचं पीठ पण चाळून घेतलं आहे. थोडासा साबुदाण्याचा भाग असतो तो राहिलेला आपण काढून टाकलेला आहे. आता दोन्ही पीठ आपण छान चाळून घेतलेले आहेत व थोडेसे आपल्याला चमच्याने हे मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स होण्यासाठी हे पीठ पुन्हा एकदा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत. त्यासाठी आपण हे पीठ मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आहे. फक्त जस्ट एकदा फिरून घ्यायचं. आपण आता मिक्सरवरती छान भाजणी तयार करून घेतली आहे. यापासूनच आपण आता थालपीठ तयार करूया. त्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे. त्या ताटामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे तयार केलेली आपण भाजणी आता 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे कच्चे आहेत, उकडलेले नाही आहेत. या बटाट्याची आपल्याला आता साल काढून घ्यायची आहे. साल काढून घेतलेला बटाटा आपण जे पीठ घेतलेलं आहे भाजणीचं त्यामध्ये खिसून घ्यायचं आहे. दोन्ही बटाटे आपण यामध्ये खिसून टाकणार आहोत. व्यवस्थित खिसून घेतलेले आहेत. आता यामध्ये काही साहित्य टाकूया. 2 चमचे आपण भाजून जाडसर दाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे. भाजलेले शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट टाकायची आहे. जाडसर हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ही आपण. यामध्ये तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करायचं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आपण यामध्ये. आणि बटाट्याच्या खिसामध्येच आपल्याला सुरुवातीला हे पीठ व्यवस्थित मळून आपण बटाटा आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला थोडंसं हे भिजवण्यासाठी पाण्याची गरज आहे. थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट असा आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे. आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे. फार घट्ट नाही व फार सैलसर नाही असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे.
आता आपण थालीपीठ लावण्यासाठी एका पॅनमध्ये शेंगदाणा तेल किंवा मग तुम्ही साजूक तूप वापरू शकता। मी इथं शेंगदाण्याचं तेल वापरते। सर्व कढईला स्प्रेड करून घेतलेला आहे। आपण जे पीठ मळलं आहे त्यातला एक उंडा घेतलेला आहे आणि व्यवस्थित हा उंडा आपल्याला ह्या कढईमध्ये पातळसर असं तुम्हाला हवं तसं जाड किंवा पातळ व्यवस्थित थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे। थोडंसं चिटकत असेल तर हाताला पाणी किंवा मग तेलाचा वापर करू शकता। आपण पॅनमध्ये साधारण पातळसर असं थालीपीठ थापून घेतलेलं आहे आणि ह्या थालीपीठाला आपल्याला होल पाडून आपण जे होल पाडलेले आहेत थालीपीठाला त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं। त्यामुळे काय होतं थालीपीठाला वाफ छान येते। आता गॅस सुरू करून घेतलेला आहे। आपण गॅसवरती ती पॅन आपल्याला ठेवून घेतलेली आहे वर त्यावरती आपण झाकण टाकलेलं आहे। व्यवस्थित थालीपीठ खरपूस झाल्यानंतर आपण हे थालीपीठ बघायचे। तोपर्यंत आपण त्यासोबत लागणारी चटणी तयार करणार आहोत। त्यासाठी मी 5 ते 6 मिरच्या पाण्यात भिजू घातलेल्या आहेत। शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून साल काढलेले। मिरचीतलं मात्र बी काढून घ्यायचं आहे। एक लिंबू आहे आपण चिरून घेतलेलं आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि जिरं पण आहेत यामध्ये। आपण ज्या मिरच्या भिजू घातलेल्या आहेत त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला घ्यायच्या आहे। जो चटणीचा पॉट असतो तो छोट्या पॉटमध्ये ह्या मिरच्या पाणी काढून टाकायचं मिरच्यातलं आणि फक्त मिरच्या यामध्ये आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत। पॉटमध्ये आपल्याला भाजून साल काढलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत। लिंबामधलं बी काढून घ्यायचे व हे लिंबू त्यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे। तुम्ही दही वापरायचं असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता। जिरे टाकून घेतलेले आहेत आपण। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्येच। तसंच आपल्याला साहित्यामध्ये मी साखर टाकायची विसरलेली आहे। अर्धा चमचा साखर पण टाकून घ्यायची। हे सर्व साहित्य पाणी न टाकता एकदा मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं। तिला पाणी न टाकताच काढायचं कारण हे व्यवस्थित बारीक केलं जातं व नंतर यामध्ये आपल्याला बारीक केलेल्या मिश्रणामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत। आपण पाणी टाकून चटणी तयार करून घेतलेली आहे आणि एका बाउलमध्ये आपण काढून घेत आहोत। आता या चटणीसाठी आपल्याला तडका तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी शेंगदाणा तेल वापरले, तुम्ही तूप पण वापरू शकता। गरम करून घेतले त्यामध्ये जिरं टाकून घेतलेले आहेत आणि जिरं तडतडल्यानंतर एक हिरवी मिरची तोडून टाकलेली आहे आणि हा जो तडका आहे आपण केलेला या चटणीवरती व्यवस्थित असा गरम गरम टाकून घ्यायचा आहे। चमच्याने आपण हा तडका यामध्ये टाकून घेणार आहोत। आपली उपवासाची लाल मिरची आणि शेंगदाण्याची चटणी तयार आहे। ही चटणी फ्रीजमध्ये आरामात 4 ते 5 दिवस व्यवस्थित टिकते। ही चटणी तुम्ही उपवासाचा डोसा, इडली, घावन किंवा मग पराठे उपवासाचे तसेच थालीपीठासोबत खाऊ शकता। आता आपण थालीपीठ तयार झालं का ते पाहूया। थालीपीठाच्या पॅनवरचं झाकण काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपल्याला हे थालीपीठ एका साईडनं उलटून घ्यायचं आहे। व्यवस्थित थालीपीठ भाजून झालेलं आहे आपलं एक साईड। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दुसरी साईड पण भाजू शकता। शक्यतो मी दोन्ही साईडनं थालीपीठ भाजून घेते। थालीपीठाच्या भाजणीमध्ये भगर वापरलेली नाही आहे व राजगिऱ्याचं प्रमाण जास्त आहे आणि खमंग भाजून घेतलेली भाजणी आहे त्यामुळे ह्या थालीपीठाचा कलर थोडा डार्क येतो। भाजलेलं थालीपीठ एका जाळीवरती काढून घ्यायचं आहे म्हणजे याचा घाम निघून जातो। असेच आपण सर्व थालीपीठ तयार करून घेतलेले आहेत। त्यासोबतच ही चटणी पण आहे। अगदी छान चवदार थालीपीठ तयार होतं। कलर जरी डार्क असला तरी हे थालीपीठ अगदी खुसखुशीत तयार होतं। रेसिपी नक्की करून पहा। तसेच रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं जे बाजूचं बटन आहे बेल आयकॉनचं ते पण ऑलवर प्रेस करा। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।